नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. मनोज झरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज झरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मनोज झरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज झरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज झरांगे पाटलांच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सर्व देशाचं लक्ष मराठा आंदोलनाकडे होते. मराठा समाजानं शांततेत आंदोलन केलं. मराठा समाजाने एकजूट कायम ठेवली. झरांगेंच्या नेतृत्वात शांततेत आंदोलन यशस्वी झाले असून घेतलेली शपथ पूर्ण केली आहे. मलाही मराठ्यांच्या वेदनांची कल्पना आहे. आरक्षणाबाबत दिलेला शब्द मी पूर्ण केला. न्याय हक्क मागताना मराठा समाजाने कोणालाही त्रास होऊ दिला नाही असे ते म्हणाले. बेळगाव जिल्हा स्तरावर मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडांगणावर बेळगावचे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीताद्वारे तिरंग्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांचे भाषण झाले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बेळगावचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यासमोरील कार्यालयासमोर महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताद्वारे तिरंग्याला सलामी देण्यात आली. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त अशोक दुर्गुंटी यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसंगी सर्व नगरसेवक, उपायुक्त रेश्मा ताळीकोटे, अधिकारी उदयकुमार व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण केला. राष्ट्रगीताने तिरंग्याला सलामी देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. तरुण भारत कार्यालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात 75व्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी हिंडलगा बेळगाव येथील कार्यालयाचे कर्मचारी किरण सुतार यांच्या हस्ते पूजाविधी झाल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने तिरंग्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर तरुण भारत कार्यालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वतीने आकर्षक पथसंचलन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर कर्मचारी किरण सुतार यांचा सत्कार तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, तरुण भारतचे व्यवस्थापक गिरीधर रविशंकर, तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सीएमओ उदय खाडीलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तरुण भारतचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. प्रख्यात संगीतकार इलयराजा यांची कन्या भवतारिणी हिचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले. उपचार सुरू असतानाच तिने श्रीलंकेत अखेरचा श्वास घेतला. भवतारिणी हिने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली होती. मात्र वयाच्या 47व्या वर्षी त्यांचे निधन झाले. शुक्रवारी भवतारिणी यांचे पार्थिव श्रीलंकेतून चेन्नईतील इलयराजांच्या घरी आणण्यात आले. तसेच शनिवारी सकाळी थेनी जिल्ह्यातील गुडालूर येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव पोहोचले. त्यानंतर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी व कोल्हापूर तिरुपती मार्गावर धावणाऱ्या हरिप्रिया एक्सप्रेसचा लूक बदलला आहे. या गाडीला आता वातानुकूलित इकॉनॉमीचे 3 डबे असतील. या प्रत्येक डब्याची प्रवासी क्षमता प्रत्येकी 80 इतकी आहे. AC2 टायरचे 2 डबे असून त्यात प्रत्येकी 52 सीट्स असतील. AC फर्स्ट क्लासचा एकच डब्बा असून त्याची आसन क्षमता 16 इतकी आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते फ्रूट मार्केटजवळील आझादनगर येथे नवीन वीज केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. यापूर्वी 35 किलोवॅट क्षमतेचे वीज केंद्र असलेले आता 110 किलोवॅटवर अपग्रेड केले जाणार आहे.
कणबर्गीपर्यंत भूमिगत विद्युत वायरिंग घालण्याच्या नवीन प्रकल्पाचा हा पाया होता। या समारंभात बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की वीज पुरवठा आणि विजेतील चढ उतार या समस्या शहरातील लोकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे। हे असे प्रकल्प आहेत जे मी नेहमी अशा गोष्टींना सुधारून याचे निवारण करण्याकरिता सदैव प्रयत्न केला आहे। हा प्रकल्प शहरातील विद्यमान आणि आगामी काळात येणारे प्रकल्प शहरातील व्यवसायांना आणि रहिवाशांना लाभदायी ठरणार आहेत। हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रजासत्ताक दिनापेक्षा दुसरा चांगला दिवस होऊच शकत नाही असे मनोगत त्यांनी व्यक्त केले। श्री गणेश मंदिर 9वा क्रॉस भाग्यनगर बेळगाव येथे मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। उद्या 28 जानेवारी रोजी सकाळी 8:30 ते 11 वाजेपर्यंत गणहोम होणार आहे। दुपारी 12:30 ते 3च्या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। उदोगाई उदोच्या जयघोषात भंडाराची उधळण करत बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे यल्लम्मा देवीची यात्रा सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली। नदीवरील यात्रा म्हणून या यात्रेला ओळखले जाते। गुरुवारी शाकंभरी पौर्णिमे दिवशी ही यात्रा पार पडली। या यात्रेत हजारोंच्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते। बेळगुंदी गावातील जागृत श्री रवळनाथ देवस्थान यात्रेला शनिवार दिनांक 27 रोजीपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यात्रा 2 दिवस भरवण्यात आली आहे। ग्रामस्थ पंच कमिटी, देवस्थान पंच कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने गावात यात्रेची गेल्या 8 दिवसांपासून तयारी करण्यात आली होती। यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। शनिवारी सकाळी गावातील सर्व देवदेवतांची पूजा करून यात्रेला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर श्री रवळनाथ मंदिराजवळ भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। सायंकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठाचा गजर झाला। यावेळी वारकरी संप्रदाय तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। रात्री भजनाचे कार्यक्रम पार पडले। रविवारी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे। अनेक सामाजिक उपक्रम करणाऱ्या डिवाइन हेल्पिंग हँड्स फाउंडेशनच्या वतीने 28 जानेवारी रोजी गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। रक्तदान जीवनदान असून यामुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतो या ब्रीद वाक्यामार्फत रक्तदानाची जागृती निर्माण करत हा उपक्रम राबवण्यात येत आहे। 28 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा शिबिर सिद्धेश्वर मंगल कार्यालय, काकती, तालुका बेळगाव येथे होणार आहे। तरी इच्छुक रक्तदात्यांनी आपली उपस्थिती दर्शवून हा शिबिर यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामांपासून वंचित असलेल्या ढोणेवाडी तलावाला अखेर ऊर्जितावस्था मिळाली असून ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली विजय माने यांच्या हस्ते ग्रामपंचायत उपाध्यक्षा नंदिनी दिलीप कांबळे व अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत या तलाव कामाचा शुभारंभ करण्यात आला। तलावाची स्वच्छता करून तलाव सुंदर प्रतीचा निर्माण व्हावा हे गावातील अनेकांचे स्वप्न होते। याची दखल घेऊन ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने उद्योग खात्री योजनेतून या तलाव कामाला चालना देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करून या कामाला शुभारंभ केला आहे। निपाणीत मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गुरुवारी येथील बाजारपेठेत एका मोठ्या वळूने धुमाकूळ घालत मिळेल ते खात नासधूस केली। शुक्रवारी एका बैलाने महिलेला जोराने धक्का मारल्याने ती जखमी झाली। मोकाट जनावरांच्या हल्ल्यात दररोज घटना घडत असून अशा वेळी सुस्तावलेल्या पालिका प्रशासनाला जाग कधी येणार असा संतप्त सवाल नागरिक व व्यापारी करत आहेत। तसेच गुरुवारी नेहरू चौकात झालेल्या 2 बैलांच्या टक्करीत नागरिकांची दुकाने व वाहनांचे मोठे नुकसान झाले। या मोकाट जनावरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावी यासाठी कित्येक वर्षांपासून लढा सुरू होता। अखेर या लढ्याला यश येत शनिवारी मराठा आरक्षणाची अधिकृत घोषणा करण्यात आली। यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा झाला। निपाणीतही मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला। आरक्षणाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात फटाक्यांची आतिषबाजी व पेढ्यांचे वाटप करत विजयी घोषणा देण्यात आल्या। यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्राध्यापक सुधाकर सोनाळकर, विनोद साळुंखे, नवनाथ चव्हाण, अरुण आळवेकर व इतर सहभागी झाले होते। आगामी लोकसभा निवडणुका झाल्यावरच राज्यातील जिल्हा व तालुका पंचायतींच्या निवडणुका होतील। तसेच चिकोडी लोकसभेसाठी उमेदवारांची यादी पक्षीय श्रेष्ठींकडे पाठवली असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले।
त्यांनी चिकोडी तालुक्यातील संकनवाडी येथे धावती भेट दिली असता ते पत्रकारांनी छेडलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. कर्नाटकात नूतन 7 विश्वविद्यालयांपैकी जमखंडीतील बागलकोट विश्वविद्यालय अंतर्गत 69 महाविद्यालये आहेत. सर्वाधिक 13,000हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती कुलपती प्राध्यापक आनंद देशपांडे यांनी जमखंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्र सरकारने मनोज झरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर शिष्टमंडळ रात्रीच मनोज झरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलं होतं. रात्री उशिरा झालेल्या या भेटीनंतर मनोज झरांगे यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्या असून उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश सुपूर्द केला असून आज गडिंग्लजमध्ये मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मराठा समाजाच्या वतीने साखरपेढे वाटून जल्लोष करण्यात आला. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.